आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजे संस्कृत महाकवी कालिदास यांची जन्मतिथी. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम या प्रसिद्ध श्लोकामुळे आषाढाचा पहिला दिवस ही कालिदासाची जन्मतिथी मानली जाते आणि हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर हा श्लोक आहे मेघदूतातला. मेघदूतासह 7 साहित्य ग्रंथ लिहिणारे महाकवी, कविकुलगुरू असे ज्यांना गौरवले जाते ते संस्कृत भाषेतले श्रेष्ठतम महाकवी कालिदास. खरं तर त्यांच्या जन्मकाळाबद्दल आणि स्थळाबद्दल एकवाक्यता नाही, परंतु त्यांच्या उज्जैनबद्दलच्या विशेष प्रेमावरून ते त्यांचे जन्मस्थळ आहे असे विद्वानांचे मत आहे. असे म्हणतात, दिसायला अतिशय सुंदर असणारा कालिदास तितकाच मठ्ठ होता. एका हट्टी राजकन्येची खोड मोडण्यासाठी तिचा विवाह कालिदासांशी लावून दिला. तिच्या लक्षात आल्यावर ती कालिदासाची निर्भत्सना करते, त्यामुळे तो वनात निघून जातो. तपश्चर्या करून कालीमातेचा वरदहस्त मिळून महापंडित होतो. घरी आल्यावर अस्ति कश्चित वाग्विशेषः असे त्याची पत्नी त्याला विचारते. या 3 शब्दांवरून तो 3 महाकाव्य रचतो. अस्तुत्तरस्याम दिशी देवतात्मा या चरणाने प्रारंभ होणारे कुमार संभवम, कश्चित कांता विरह गुरुणाम स्वाधिकारात प्रमत्तः या चरणाने प्रारंभ होणारे मेघदूत, वागर्थाविव संपृक्तौ या चरणाने प्रारंभ होणारे रघुवंश ही 3 महाकाव्ये रचली. त्यांची साहित्य संपदा म्हणजे संस्कृत भाषेची कोरीव लेणी आहेत. शास्त्र, संगीत, चित्रकला, नृत्य आदी ललित कलांचे उल्लेख त्यांच्या साहित्यात ठिकठिकाणी आढळतात.